नमस्कार मंडळी. मुकुंदवन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग भयकथा सादर करण्याचा वेळ झालेला आहे आणि आपण दररोज या ठिकाणी पारसची एक कथा या ठिकाणी भयकथा आहे, चमत्कारिक कथा आहे, ही आपण पाहू लागलेलो आहोत. याचा पुढचा भाग या ठिकाणी आपण पाहूयात. आणि तुम्ही जे भरभरून माझ्या या चॅनलला प्रेम दिलं, प्रतिसाद दिला, हे पाहून खरोखर मला आनंद झालेला आहे. तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत आणि असंच प्रेम माझ्या चॅनलवर ठेवा अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आणि कथेचा पुढील भाग सुरू करूया. तर आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की पारस या ठिकाणी रमेश ठेकेदाराकडे मजूर म्हणून कामाला आलेला असतो आणि त्या मजुराचा त्या ठिकाणी इन्चार्ज होतो. इन्चार्जचा त्याचं काम पाहून त्या ठिकाणी रमेश ठेकेदार त्याच्यावर खुश होऊन त्याला आपला पार्टनर करून घेतो. परंतु हा पार्टनर कशामुळे झाला ही कथा मी यापूर्वीच आपल्याला सांगितली की जंगलामध्ये भेटलेली ती रहस्यमयी मुलगी जी असते, चमत्कारी मुलगी, त्या मुलीने पारसला एक चांदीचा सिक्का दिला असतो आणि त्या सिक्क्याचं महत्त्व सांगितलेलं असतं की पारस, हा सिक्का सदैव तुझ्या जवळ ठेव, तुझ्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेव आणि या सिक्क्याचे चमत्कार पहा, तू कुठे पोहोचशील, तुझी प्रगती वरच्यावर होत राहील, अशा प्रकारचा हा सिक्का पारसच्या जवळ असतो. आणि या सिक्क्याचाच प्रभाव म्हणून या ठिकाणी त्याला पार्टनरशिप मिळाली असं या ठिकाणी पारस मानत असतो. तर असो, दुपारची वेळ झाली. दुपारच्या वेळेला सर्व मजुरांनी सुट्टी केली आणि लंच करण्याकरता त्या ठिकाणी सर्वजण जमा झाले. लंच करत असते वेळेसच त्या ठिकाणी पारसनं जी काही मिठाई गाडीतून काढून ठेवली होती ती सर्व मिठाई पूर्ण मजुरांना वाटतात. लंच संपल्यानंतर मात्र रमेश ठेकेदार त्या ठिकाणी पारसला सांगतात, पारस, आता दुसऱ्या साईटवर देखील या ठिकाणी जाऊन पहा. आता मी एवढा थकलेला आहे की माझ्याकडून एवढे कामं होत नाहीत, म्हणूनच मी तुला या ठिकाणी माझा पार्टनर केलेला आहे. रमेश ठेकेदाराचं हे म्हणणं ऐकून त्या ठिकाणी पारसला आनंद होतो आणि केव्हा एकदा त्या गाडीवर स्वार होऊन मी फेरफटका मारतो अशा प्रकारचं पारसला त्या ठिकाणी झालेलं असतं, पारसची अवस्था झालेली असते. आपल्या ठेकेदाराचा निरोप आदेश मिळाल्याबरोबर पारस त्या ठिकाणी तयार होतो, बूट वगैरे घालतो पायामध्ये, गाडीची चावी घेतो आणि बुलेटला त्या ठिकाणी सेल्फ मारतो आणि हायवेला घेऊन जातो. त्याला एवढा आनंद होतो, पाण्यासारखी त्या ठिकाणी बुलेट चालायला लागते आणि केव्हाचा हा प्रवास संपू नये असं देखील त्याला वाटू लागतं. असा प्रवास करत करत दुसऱ्या साईडवर जायला पारसला साधारण 2.5 तासाचा वेळ लागतो. दुसऱ्या साईडला ज्यावेळेस जातो त्या ठिकाणी असणारा जो इन्चार्ज असतो त्या इन्चार्जला रमेश ठेकेदारांना पूर्वकल्पना अगोदर दिलेली असते की माझा पार्टनर या ठिकाणी आता या पुढचं काम पाहायला येईल आणि त्याच्या मार्गदर्शनाखालीच तुला या ठिकाणी काम करायचं आहे. त्यावेळेस जे काही रिपोर्टिंग करायचं आहे ते सर्व रिपोर्टिंग तुम्ही आता यापुढं पारसला करा असं त्या मुकदमाला रमेश ठेकेदारांना बजावून सांगितलेलं असतं. ज्यावेळेस त्या साईटवर हा पोहोचतो पारस, तेव्हा साधारण 5:30 वाजलेले असतात आणि मजूर देखील त्या ठिकाणी आपलं काम आटोपून हातपाय धुवून सुट्टी घेण्याच्या तयारीमध्ये होते. इन्चार्ज त्या ठिकाणी येतो जवळ, त्या ठिकाणी पारसला नमस्कार करतो. पारसची ओळख झाल्यानंतर पारसला घेऊन आपल्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी इन्चार्ज जातो. ऑफिसमध्ये दोघेच जण त्या ठिकाणी बसतात, पारस आणि आता त्या साईटवरचा इन्चार्ज. त्या साईटवरची पूर्ण कामाची माहिती पारस घेऊ लागतो. सर्व एक ना एक बारकावे त्या ठिकाणी पाहतो. कुठल्या गोष्टीची कमतरता आहे का, कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे का, हे सर्व पाहून त्या ठिकाणी आपल्या डायरीमध्ये त्या ठिकाणी नोंदी घेऊ लागतो. असं करता करता त्या ठिकाणी पारसला रात्रीचे 8:30 वाजतात. तेव्हा तो इन्चार्ज पारसला म्हणतो, साहेब, तुम्ही आज इथंच मुक्काम करा आणि उद्या सकाळी तुमच्या साईटला जा. तेव्हा पारस म्हणतो, छे, मी मुक्काम करून चालणार नाही, मला माझ्या साईटवर जावंच लागेल. त्या ठिकाणी माझी आतुरतेने वाट पाहणारे माझे काका आहेत, माझी मित्रमंडळी आहेत त्या ठिकाणी आणि माझी काळजी करू नको, मी सुखरूप माझ्या साईटवर निघून जाईल. असं बोलून पारस ऑफिसच्या बाहेर पडतो, आपली गाडी स्टार्ट करतो आणि हायवेला घेऊन येतो. प्रवास करत 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 जंगलाच्या दिशेनेच हा प्रवास चालू असतो आणि ज्या जंगलामध्ये त्या ठिकाणी त्याला ती भेटलेली असते, चमत्कारी मुलगी, त्याच जंगलाच्या बाजूने पारस आपल्या साईटला जात असतो. साधारण अर्ध्या तासाचा फक्त प्रवास बाकी असतो शिल्लक राहिलेला. तेवढ्यामध्ये मात्र एक विचित्र घटना त्या ठिकाणी पारसच्या समोर घडते. काय घडते तेव्हा, तर एक स्त्री त्या पारसच्या गाडीच्या पुढे चालू लागते आणि पारसला बिलकुल त्या ठिकाणी साईड देत नाही. ज्या दिशेला पारस गाडी घ्यायचा त्याच्या नेमकं बरोबर समोर त्या ठिकाणी आडवी व्हायची. असं बराच वेळ झाल्यानंतर पारस त्या ठिकाणी थोडासा गचकतो, मनातून विचार करतो, हे काय आता नवीन संकट आपल्या पुढं आलं आहे.
असा विचार करून पारस त्या ठिकाणी गाडी थांबवतो. आणि नेमकी हीच चूक त्या ठिकाणी पारसला कशी भोवते आता यापुढे आपण पाहणार आहोत. पारसने गाडी थांबवली, गाडीवरून खाली उतरला आणि त्या महिलेला विचार न करता महिलेच्या दिशेने जाऊ लागला. महिला पुढे 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 जाऊ लागली. पारस तिच्या पाठीमागे जाऊ लागला. थांबा थांबा थांबा, अहो बाई थांबा थोडं, असा पाठीमागून आवाज देऊ लागला. परंतु महिला मात्र त्या ठिकाणी ऐकून न ऐकल्यासारखं करत पुढे पुढेच त्या ठिकाणी जाऊ लागली आणि एका झाडाच्या आड जाऊन त्या ठिकाणी ती महिला अचानक गायब झाली. पारसला थोडं भीती वाटली. आजूबाजूला पाहुणला, जंगलात पाहिलं, ती महिला कुठेच दिसेना. परत मग आपल्या गाडीकडे यायला वळला पारस. ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती त्या ठिकाणी येऊन पाहतो तर काय, त्याची मोटरसायकल त्या ठिकाणाहून गायब झालेली. मग मात्र पारसचे धाबे दणाणले. विचार करू लागला, हे काय संकट आलं. पहिल्याच दिवशी मला रमेश ठेकेदारांनी नवी गाडी दिली आणि गाडी या ठिकाणी मी गमावून बसलो, चोरी झाली. आता कुठल्या तोंडाने मी या ठिकाणी रमेश ठेकेदाराला सांगायचं गाडी चोरी झाली. अशा दूषित अवस्थेमध्ये पारस डोक्याला हात लावून त्या ठिकाणी जागीच खाली बसतो. बराच वेळ विचार करतो. जंगलात आजूबाजूला पाहतो. गाडी चालू झाल्याचा देखील आवाज आला नाही. अचानक अशी आपली गाडी गायब कशी काय झाली, हा विचार त्या ठिकाणी पारसच्या मनामध्ये घोळू लागतो. तेवढ्यामध्ये त्या रोडने समोरच्या दिशेनं तेच वयस्कर म्हातारे बाबा, जे जंगलामध्ये पारसला भेटले असतात आणि जे पुण्यात्मा असतात असं त्याच्या मैत्रिणी त्याला सांगितलं, तेच समोर येत असलेले पारस पाहतो. पारसच्या जवळ जेव्हा ते बाबा येतात तेव्हा ते पारसला विचारतात, अरे बाळा तू कसं काय आलास आज या ठिकाणी. तेव्हा पारस मग आपल्याबद्दलची सर्व हकीकत त्या बाबांना सांगतो. तेव्हा बाबा विचार करून गालातल्या गालात हसतात आणि म्हणतात, हे तर होणारच होतं पारस. तुझी गाडी कोणी नेली आहे मला माहीत आहे, परंतु कुठे आहे ते देखील मला माहीत आहे. परंतु मी त्या ठिकाणी जाऊन तुझी मदत काही करू शकणार नाही. फक्त मी तुला एवढंच सांगतो, जंगलातून या दिशेला गेल्यास तुला तुझी गाडी भेटेल आणि त्या ठिकाणी जे काही संकट असेल त्या संकटाचा सामना तुला स्वतःच करावा लागेल. त्यावर मात करून तुझी गाडी तू घेऊन ये. यामध्ये मी तुला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करू शकणार नाही. असं बोलून ते बाबा अंतर्धान पावतात, म्हणजे गायब होतात. मग पारसनं ज्या दिशेनं बाबांनी सांगितलं त्या दिशेने जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गाडीच्या खुणा शोधू लागतो, परंतु गाडीच्या कुठेही त्याला खुणा आढळून येत नाहीत. कारण गाडीचा आवाजच आलेला नसतो, गाडीच चालू झाली नाही, तर गाडीच्या टायरच्या खुणा कुठून दिसणार आहेत. असंच आतमध्ये जात 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 ज्यावेळेस पारस आतमध्ये जाऊन पोहोचतो, एका वेळूच्या बेटामध्ये म्हणजे बांबूच्या बेटामध्ये त्या ठिकाणी पारसला आपली गाडी दिसते. गाडी पाहिल्याबरोबर खूप आनंद होतो पारसला आणि धावतच त्या ठिकाणी गाडीकडे जातो. गाडीला हात लावल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला 440 व्होल्टचा झटका बसावा एवढा शॉक त्या ठिकाणी पारसला बसतो आणि पारस आपला हात मागे ओढून घेतो. हे काय नवीन प्रकार घडला, माझी गाडी या ठिकाणी मलाच काय बरं शॉक देऊ लागले, का झटके मला बसत आहेत, असा विचार पारस त्या ठिकाणी करू लागतो. तेवढ्यामध्ये एका सुंदर मुलीच्या हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो. मागे वळून पाहतो तर एक सुंदर देखणी अशी सुंदर मुलगी, जिचं वय 22-23 वर्ष असावं, अशी ती सुंदर तरुणी पारसकडे पाहून हसू लागते. आणि ती हसतेवेळेस त्या ठिकाणी तिच्या ज्या दंतपंक्ती असतात, दात मोत्यासारखे त्या ठिकाणी चमकू लागतात. पाणीदार डोळे, कुरळे, चांगले रेशमी केस वाऱ्यावर त्या ठिकाणी उडत असतात आणि ती हसतेवेळेस तिच्या गालावर खळी पडलेली, हे तिचं मनमोहक सौंदर्य पाहून पारस देखील तिच्या सौंदर्याला भुलला जातो. ती पारसला बोलू लागते की ही गाडी तुझीच आहे ना. तेव्हा पारस म्हणतो, हो माझीच गाडी आहे. मग घेऊन जा. तेव्हा पारस म्हणतो, ही गाडी मला हात लावू देत नाही, झटके मारते, शॉक बसतो, असं का बरं. तेव्हा मग पारसला ती हसते आणि सांगते, ही माझीच करामत आहे, तू इकडे ये माझ्याजवळ, मला तुझ्याशी थोडं काम आहे. पारस आणखीन घाबरतो मनातून आणि विचार करतो, आता मात्र हे नवीनच संकट आपल्यावर आलेलं आहे. आता जर या ठिकाणी आपली मैत्रीण असती तर या संकटातून तिनं आपली सुटका नक्की केली असती. परंतु मैत्रिणीचं अगोदरच सांगितलं आहे की आता 1 महिन्यापर्यंत तुझी आणि माझी भेट होणार नाही आणि या गोष्टीला नेमके आता 4-5 दिवस झाले. काय विचार करावा. शेवटी पर्याय न सुचल्यामुळं पारस त्या मुलीच्या जवळ जातो. तेव्हा त्या मुलीला विचारू लागतो, असं का बरं या ठिकाणी तू केलंस. त्यावेळेस ती सांगते की तुला जी जंगलामध्ये रोडवर जी बाई दिसली ती मीच होते
आणि तुझी गाडी देखील या ठिकाणी मीच घेऊन आलेली आहे, परंतु मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे. जर तू माझं या ठिकाणी काम केलंस तर मी तुला सुखरूप तुझ्या गाडीसह तुझ्या जागेवर नेऊन सोडेन, पण तुला माझं मात्र एक काम करावं लागेल. तेव्हा पारस त्या ठिकाणी बोलतो, काय तुझं काम करायचं मला सांग. तेव्हा ती अगोदर पारसला त्याच्याबद्दल माहिती विचारते, बोलते, विचारते पारसला तुझं नाव काय. तेव्हा पारस आपलं नाव सांगतो. आणखी माहिती विचारते, तुझं लग्न झालेलं आहे का. तेव्हा पारस म्हणतो, नाही, आणखी माझं लग्न झालं नाही, आता कुठे मी कमवायला सुरुवात केलेली आहे, आणखीन मला बरेच काही कामं करायचे, त्यानंतर मी लग्नाचा विचार करेल. असं ज्यावेळेस पारस बोलतो तेव्हा त्या मुलीला आनंद होतो. त्याच्या कुटुंबाबद्दल विचारू लागते, कुठं काम करतो हे देखील विचारते. आणि मग म्हणते, आता मात्र तिचं त्या ठिकाणी ऐकून घेतल्यानंतर पारस विचारतो, माझ्याबद्दल एवढं काय विचारलं, पण तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही, तू कोण, कुठली, या ठिकाणी काय करतेस. तेव्हा ती मुलगी सांगते, मी फलाण्या गावची राहणारी आहे आणि मी तंत्रविद्येचा अभ्यास करते. मी एक तांत्रिक आहे आणि या जंगलामध्येच या ठिकाणी तंत्रविद्याचा अभ्यास मला करावायचा असतो, म्हणून मी या ठिकाणी आले. दर 15 दिवसाला मला तुझ्यासारख्या सुंदर तरुण मुलाची आवश्यकता लागते आणि तू या ठिकाणी खरोखर मला आवडलास, म्हणून मी तुला या ठिकाणी अशा प्रकारे आयडियाने घेऊन आले. असं सांगितल्यानंतर पारसला सांगते की माझी पूजा आहे, परंतु तुला थांबावे लागेल, माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल आणि मग मात्र सकाळी सकाळी मी तुला त्या ठिकाणी तुझ्या जागेवर सुखरूप पोहोचवेल. नाईलाज असतो पारसचा, शेवटी काय करणार. त्या ठिकाणी त्या मुलीचं म्हणणं मान्य करतो. मुलगी त्या ठिकाणी पारसला एका आतमध्ये जंगलात घेऊन जाते. तिथं एक मोठं असं झाड असतं, त्या झाडाच्या खालीच त्या मुलीने एक पूजा मांडलेली असते. त्या पूजेमध्ये तंत्रविद्येला लागणारं सर्व साहित्य, माणसाची एक कवटी असते, दारूची बॉटल असते, दिवा लावून ठेवलेला असतो, धूप, दीप, अगरबत्ती, सर्व प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी तिनं मांडलेलं असतं. आणि मग ते अनुष्ठान करायला बसते. पारसला आपल्या बाजूला बसवते, पारसला एक गोल रिंगण करून देते, त्या रिंगणामध्ये पारसला बसवते, दुसऱ्या रिंगणामध्ये आपण बसते आणि मोठ्याने त्या ठिकाणी मंत्रोच्चार करू लागते. ती कुठले मंत्र म्हणते हे पारसला समजतच नाही. आकाशाकडे हात करू त्या ठिकाणी ती मोठमोठ्याने मंत्राचा घोष करू लागते. तेवढ्यामध्ये आकाशात मोठमोठे त्या ठिकाणी वटवागळं गिरट्या घालू लागतात. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अतृप्त आत्मे, काळ्या सावल्या त्या ठिकाणी पारसला भासू लागतात. आणि त्या मुलीने सांगितलेलं असतं अगोदरच की तू या ठिकाणी अजिबात घाबरायचं नाही, तुला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, तुझ्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे तू फक्त शांत बसून राहा आणि माझी पूजा आटोपेपर्यंत मला डिस्टर्ब करू नकोस. असं करता करता पारसची पूजा त्या ठिकाणी आटोपल्या जाते. त्या मुलीची पूजा आटोपते. पूजा आटोपून त्या ठिकाणी सर्व वटवागळ निघून जातात. जे काही अदृश्य आत्मे होते ते देखील त्या ठिकाणी निघून जातात. हे आपलं पूजेचं साहित्य एका पिशवीमध्ये घालते आणि त्याच झाडाला एका फांदीला बांधून ठेवते. नंतर पारसला म्हणते, चल आता राहिलेलं काम पूर्ण करूयात. तेव्हा पारस म्हणतो, आता कुठलं काम करायचं आहे. त्यावेळेस ती म्हणते, विसरलास, मी तुला सांगितलं होतं तुला माझ्यासोबत रात्र घालवायची आहे. तेव्हा मात्र पारस मग त्या ठिकाणी थोडासा विचारात पडतो. तेवढ्यात ती तंत्र करणारी जी मुलगी असते पारसचा हात धरते. पारसच्या हाताला धरल्याबरोबर पारसला जसा गाडीला हात लावल्यावर शॉक लागला होता तसाच शॉक या ठिकाणी मुलीनं हात लावल्याबरोबर पारसला शॉक बसतो. पारस या ठिकाणी आपोआप पारसचे डोळे बंद होतात, मूर्छा आल्यासारखे होते, बेशुद्ध अवस्थेमध्ये पारस जातो. आणि ज्यावेळेस पारसची मूर्छा त्या ठिकाणी शुद्धीवर येतो, पारस पाहतो तर काय, रोडवर ज्या ठिकाणी त्यानं गाडी उभी केली होती त्याच ठिकाणी त्याची गाडी आहे. गाडीच्या बाजूलाच हा पारस झोपलेला आहे आणि त्याच्या बाजूने वाहनं त्या ठिकाणी ये जा करू लागले. एका वाहनाच्या कर्कश हॉर्नमुळेच या ठिकाणी पारसची झोप चढवलेली असते. उठून बसतो पारस, पाहतो आपल्या घडीमध्ये रेडियम डायलची घडी असते, पाहतो पहाटचे 4 वाजलेले आहेत. पारसला काहीच आठवत नाही, त्या मुलीनं कुठे घेऊन गेली, काय आपल्यासोबत केलं, या सर्व गोष्टीचा पारसला विसर पडला असतो. परंतु आपण सुखरूप आहोत, आपली बाईक सुखरूप आहे, याचाच आनंद या ठिकाणी पारसला होतो. उठून बसतो पारस, आपले कपडे झाडून त्या ठिकाणी गाडीवर बसतो, गाडी स्टार्ट करतो आणि आपल्या साईडच्या दिशेने निघून जातो. साईडला निघून गेल्यानंतर आपल्या त्या झोपडीजवळ जेव्हा जातो तेव्हा ते काका त्याची वाट पाहतच थांबलेले असतात, कारण उजाडलेलं असतं. काका सकाळच्या कामाच्या लगबगीमध्ये असतात. पारसला आलेलं पाहतात, पारसच्या चेहऱ्याकडे पाहतात तर पारसचा चेहरा त्या ठिकाणी पार उतरलेल्या काकांच्या लक्षात येतो.
पारसला त्या ठिकाणी काका विचारतात, पारस काय झालं बाळा, रात्रभर कुठे होतास तू? पारस त्या ठिकाणी काही एक गोष्ट न लपवता सर्व घडलेला प्रकार काकांना सांगतो. काका देखील त्या ठिकाणी पारसला आपल्याजवळ घेऊन बसतात आणि बोलायला लागतात. पारस, हे जे काही घडते हे काही शुभ नाही बरं का. काहीतरी यातून आपल्याला मार्ग काढावा लागेल. एखाद्या साधू महात्म्याचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं लागेल. असा विचारविनिमय त्या ठिकाणी हे दोघे पारस आणि ते काका करू लागतात. तर मित्रहो, आजच्या कथेचा भाग या ठिकाणीच आपण संपवूयात. पारसच्या जीवनामध्ये आणखीन काय काय बदल घडतात, काय काय चमत्कार होतात, हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आपण या ठिकाणीच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.